तर मी ते ब्लॉग शूट करत होतो. तर शूट करत असताना या मॅडमला इथे सोडलेलं आहे. तर या मॅडमचं सारखं लक्ष चाललंय माझ्या मोबाईलवर की हा व्यक्ती इकडे या मोबाईल बरोबर काय बोलतोय. तर ही इकडे पण बघते, ही माझ्याकडे पण बघते. ठीक आहे, ते तर विषय सोडून द्या. तिच्या मागे जे जेलसनेस चालली ना, हे बघा, हे बघा, हे जे व्यक्ती दिसतंय हे एकदम जेलस आहे. तिला आवडत नाही. ती एवढी पॉझेसिव्ह आहे की तिला माझ्या बाजूला कुठलाही बर्ड आलेला किंवा फिमेल बर्ड आलेली किंवा कुठला व्यक्ती आलेला ही कधीच आवडत नाही. तर जरा मी हिच्यावर बॉन्ड बनवते, कारण ही घाबरते भरपूर आहे. आमचा कृष्ण हिला छानसा पिंजऱ्यामध्ये किंवा नॉर्मल पण जगून देत नाही ना तुला आमचा कृष्ण. बघू शकतात कशी बघते, ऐकते, खूप चांगली ऐकते ती, खूप चांगली अंडरस्टँडिंग करते. आता तर पप्पी द्यायला शिकली आहे. तर हळूहळू ट्रेन करतो, जसं आमच्या कृष्णाला ट्रेन केलं तसं हिच्यावर चालू आहे. बट आमच्या घरी जेलसनेसचं प्रमाण खूप जास्त असतं बर्ड्स आणि ॲनिमल्सचं. तर आमचा कृष्ण हा तिकडे जेलस होतोय आणि आमची पंचमी ते जेलस होते. आणि बिचारी आमची इनोसेंट गाय मला